शेतकरी मित्रो नमस्ते। आज आपण 4 मार्च रोजी आपल्या आरडी तंत्रज्ञानांतर्गत महावीर पाटील सर यांच्या ऊसाच्या प्लॉट सर नमस्ते। सदर ऊसाला थोडा वैयक्तिक तुमचा टेक्निकली प्रॉब्लेम झाला होता शारीरिक, त्यामुळे ट्रीटमेंट आपली म्हणावीशी घडली नाही। आता आपण याला मोठी भरणी करणार आहोत। ह्या मोठी भरणीला रायझर बॅगा वापरायच्या। रायझर युरिया DAP हा आपला दिलेला डोस वापरायचा, मोठा डोस भरणीचा डोस घ्यायचा। तो डोस झाल्यानंतर भूपवार आणि समृद्धीची आळवणी आणि ते झाल्यानंतर ऑलराऊंडरची एक फवारणी आणि PSP सिलिकॉन याची एक, ह्या 2 फवारण्या झाल्यानंतर आणि 2 आळवणी झाल्यानंतर बरोबर 1 महिन्यानंतर आज रोजी हा जो दिसतोय जो प्लॉट आहे, या प्लॉटची अवस्था आपण बरोबर पाहण्यासाठी बरोबर सगळी क्रिया झाल्यानंतर 1 महिन्यानं आपण बरोबर शूटिंग घेऊ या प्लॉटची आणि दोन्ही व्हिडिओ पुन्हा एक वेळ ग्रुपवर देऊ आपण। धन्यवाद। ओके धन्यवाद। शेतकरी मित्रांनो नमस्ते। आपल्या कृषी भूषण आरडी तंत्रज्ञानांतर्गत आपण जे शेतकऱ्यांना खतांची मात्रा वगैरे देत असतो, त्या खतांच्या मात्रेमध्ये आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट बरोबर SK रायझर म्हणून जे बारामतीचं खत आहे, आज त्या सारा कंपनीचे मालक पण स्वतः नाळे सर आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आपण बोसे तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी आपल्याच ग्रुपचे सभासद महावीर पाटील सर यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। तर मी ज्या वेळेला एक 2.5-3 महिन्यापूर्वी या प्लॉटला भेट द्यायला आलो होतो, त्यावेळेला पाटील सरांची वैद्य जराशी तब्येत आजारी होती आणि प्लॉटकडे दुर्लक्ष झालं होतं। तर त्यावेळेला अक्षरशः प्लॉटचं शूटिंग किंवा व्हिडिओ घ्यायची इच्छा नव्हती, पण आज ही कंडिशन काय आहे ही फक्त पाटील सर स्वतः 1-2 मिनिटात सांगतील। बोला पाटील सर। नमस्ते। आज मार्चमध्ये सर येऊन गेले, त्यावेळी आलो आम्ही तर, पण शूटिंग घ्यायला नको म्हणलो आम्ही दोघं। ती सर पण म्हणले काय नाही नको, पण त्याच्यानंतर ते शेड्यूल ठरलं की काय करायचं ह्याच्यासाठी। तर त्याच्यानंतर SK रायझरच्या बॅगा मोठ्या भरणीसाठी आणि आरडी तंत्रज्ञानाचे ते प्रोडक्ट्स असं वापरून आज घडीला माझ्या माहितीनं मार्चमध्ये आपण ह्याचं नियोजन केलं। मार्च नंतर एप्रिलमध्ये मी भरणी केली आणि आजपर्यंत हा असा दिसतो ऊस। सर आज हे जे पान आहेत आपल्या ऊसाची, हे जे पानाची रुंदी आहे पूर्णपणे 4 बोटापेक्षा जास्त बसून मधला पाठीचा कणा जो म्हणतो हा इतका रुंद राहट रसरशीत झालेला आहे। ज्या वेळेस आपण पहिल्यांदा प्लॉटची भेट दिली होती त्यावेळेला अक्षरशः शूटिंग घ्यायला नको आपली पालं, पण आज पानं असे आहेत की जवळजवळ म्हणजे ऊसाकडे पाहिलं तर ते प्लॉट मधून बाहेर निघू वाटत नाही। कुठल्याही बाजूला गेलं तर हे सेम असंच आहे। एकंदरीत ज्या वेळेला आपण तुम्हाला एक मी विनंती केली की सर आपण इथून पुढे काय केलं पाहिजे, तर एक रायझर खताचा वापर केला पाहिजे। त्यानंतर ज्या वेळेला आरडी समृद्धी ह्याच्या आळवणी सोडल्यानंतर 1-2 फवारणी झाल्या की आपली ग्रीप एकदम जबरदस्त येईल। त्या बोलल्याला फक्त शेतकऱ्यांना एकच माझी विनंती आहे की मी जी विनंती केली त्या विनंतीला बरोबर पाटील सरांनी सगळी क्रिया व्यवस्थित केली, त्याचे फळ सर 100% मिळालं। 100% मिळालं। थोडंसं सुरुवातीच्या काळात थोडंसं दुर्लक्ष झालं काही कारणास्तव, पण त्याच्यानंतर पूर्ण सरांनी सांगितलेल्या प्रमाणे लक्ष दिलं आणि आज ते आपल्याला दिसतंय येतं। बरं, आज आपलं गावी पण तुम्ही पोलीस या ठिकाणी प्लॉट पाहायला आला होता। एकच माझी सर विनंती आहे की मी स्वतः शेतकरी आहे, जरी आपली कंपनी असेल काय असेल तर पहिला आपला शेतकरी हा पहिला पिंड आहे। बरोबर। जर आपले तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी जर वापरलं तर जो 40-50 टनाचा जो खर्च असतो त्याच खर्चामध्ये शेतकरी 80-90-100 टनाच्या वर जाऊ शकेल का? 100% जाऊ शकेल आणि कमी खर्चात। महत्त्वाचा विषय हा आहे 50 ते 60 टनाच्या खर्चामध्ये 100 टनापर्यंत जाऊ शकतो, आराममध्ये जाऊ शकतो। फक्त बाकीचं नियोजन नुसते खता व्यतिरिक्त बाकीचं नियोजन आहे तेही केलं पाहिजे। मला एवढं सांगायचं आहे की अगोदरची खताची वापरायची आमची जी पद्धत होती त्याच्या फक्त 25%च खत आम्ही आता घ्यायला लागलो। 25% ह्या प्रॉडक्टमुळे SK रायझर। सर आनंदाची बातमी आहे की आज स्वतः रायझर कंपनीचे मालक सुद्धा आपल्या ठिकाणी आज विनंती दिल्यानंतर आले नाही। मी सुद्धा अभिनंदन करतो सरांचं। इतकं मला आभार मानावं वाटते की स्वतः मी सुद्धा माझी कंपनी असून सुद्धा सरांच्या ह्याचं मार्केटिंग करतो का, तर वैयक्तिक खताची गुणवत्ता इतकी जबरदस्त आहे की त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवन समृद्ध होईल। मध्येच बोलतो थोडंसं की ह्या SK रायझर संबंधी मी रिपोर्ट म्हणजे रिझल्ट मला मिळाल्यानंतर आमचे दोन्ही सर हे आहेत पाटील सर आणि कुंभार सर, त्यांच्याशी मी आमच्या संस्थेत चर्चा केली की ह्याच्या प्रॉडक्टमध्ये कसे बनवतात लोक, काय असतं त्यात हे दाखव आणि हे कसं आहे प्रॉडक्ट, आपलं प्रॉडक्ट कसं आहे हे मी वापरलं, स्वतः वापरलं आणि त्याची क्वालिटी समजते असं। म्हणजे हे काय नाही आणि त्याचा हा रिझल्ट बघण्यासाठी स्वतः तुम्ही आलात, ह्याचं
आम्हाला चांगलं हे वाटलं. आणि इथून भविष्यात आता मी तर काय प्रश्न, आता मी गाडीतनं तुमचे जे आले ते नव्हे ते आणि अजून आणून माझ्या आता हे नवीन हा लागलेला plot पण आणतो. आपण बेसल मी डोस आता घालणारच बेसल आहे. डोस टाकणारच आहे. शेतकरी बांधवांना एक गोष्ट समजून घ्या की आज शेतीमध्ये खतांमध्ये म्हणजे पर्टिक्युलर फर्टिलायझर सेक्टरमध्ये खूप बोगसपणा वाढला आहे. होय होय होय. म्हणजे कुठेतरी जिप्समच्या गोळ्या बनवायच्या, त्याला ब्लॅक कोटिंग करायचं आणि अमुक अमुक खते म्हणून विकायचं. ह्यामध्ये शेतकरी कुठेतरी भरडला जातो. ही गोष्ट ज्यावेळेस प्रकर्षानं समोर आली त्यावेळेस मग कुठेतरी शेतकऱ्यांसाठी एक जेन्युइन प्रोडक्ट देण्याचं काम या ठिकाणी आपण एसके रायझरच्या माध्यमातून केलं आहे. वर्मिक्युलाइट बेस्ड प्रोडक्ट आहे, त्यामध्ये जे काही 10-12 घटक आहेत ते एकदम खूप प्रॉपर आहेत. वापरल्यानंतर म्हणजे असं की एखादा स्प्रे घेतला तर इमिजिएट रिझल्ट दिसतात, होय. पण एखादं फर्टिलायझर वापरलं तर तेवढे इमिजिएट रिझल्ट दिसत नाहीत. पण एसके रायझर अपवाद आहे त्या गोष्टीला की एसके रायझर वापरले की 1-2 पाण्यामध्ये आपल्या पिकामध्ये बदल पाहायला मिळतो लगेच. सुरू होतो. होय होय. म्हणजे जसं सरांनी सांगितलं की ह्या प्लॉटच्या अगोदर परिस्थिती अशी होती की बघू बी वाटे ना किंवा व्हिडिओ पण घेऊ वाटे ना किंवा फोटो पण घेऊ वाटे ना. मी ते फोटो आहेत दाखवतो, अजून आहेत फोटो माझ्याकडे. आपण व्हिडिओ मध्ये देऊया की रायझर वापरण्या अगोदर परिस्थिती कशी. आणि आज जर पाहिलं तर खूप चांगला प्लॉट डेव्हलप झालाय. आणि जी आपण सांगतो की युरिया वापरायचा नाही, घातक आहे, पण युरिया जर नाही वापरला तर जी शेतकऱ्यांना जी सवय लागलेली आहे की माझा प्लॉट काळा कसा दिसेल, ग्रीनरी कशी टिकेल, तर शेतकरी बांधवांनी इथं पाहू शकता की तुम्ही कुठेही कसलीही डिफिशियन्सी आहे आपल्या प्लॉटमध्ये नाही. कोणतंही पान बघितलं तर एकदम प्रॉपर ग्रीनरी आहे, काळोख आहे. त्यामुळे अवश्य जे काही इतर महाराष्ट्रभरातले शेतकरी आहेत त्यांनी अवश्य रायझर या खताचा वापर केला पाहिजे. आणि अवश्य मी सांगेल गोष्ट की अजूनही सांगेल, रायझर जरी असलं तरी 10% फक्त खता औषधाला डोकं लावा, 90% बेसिकला डोकं लावा. पाठीमागच्या बाजूला जर दाखवलं तर नवीन लागण करायची चालली तर एकदम आखीव रेखीव जे काम म्हणतो आपण शेतीमधलं, की असं वाटतं की एखादा माणूस किंवा एखादी स्त्री नटून शृंगार करून जशी उभा राहिली तशी आज लागणीसाठी ती शेत तयार केलेलं या ठिकाणी तयार आहे. म्हणजे शेती करत असताना एकदम प्रॉपर नियोजनबद्ध जावा. ऊसामध्ये फक्त 2 दिवस काम असते, लागणीचे 2 दिवस. त्या 2 दिवसात जर तुम्ही प्रॉपर योग्य अंतर, योग्य सगळ्या गोष्टी केलं तर पुढचे 1.5 वर्ष तुम्हाला बाकी काही एवढे ओव्हरलोड कामच नसतात. मगदूम सर आहेत, इतर जे काही आमचे सहकारी आहेत, हे आमचं वारंवार हेच काम आहे की लोकांना ऊस शेतीमध्ये टेक्निकलकडे, म्हणजे ऊसाचा शेतकरी म्हणजे आळशी शेतकरी असं गृहीत करून टाकले सगळ्यांना, नाही का, पण ते कुठेतरी खोडून ऊसाचा शेतकरी हा एक स्टँडर्ड शेतकरी, तो पण खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. अशा पद्धतीने आपल्याला काम करायचंय. धन्यवाद सर्व इतर शेतकरी पण आले. जे असेच इतर शेतकरी ज्यांना त्यांच्या पिकामध्ये असेच टेक्निकली बदल करून उत्पादन वाढवायचे त्यांना अवश्य एसके ॲग्रो सर्व्हिसेसशी संपर्क करावा. संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 9404364848. सर, अजून मला एक सांगायचं आहे की हे सर्व वापर झाल्यानंतर काही शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आज आपण खत वापरलं, एक 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना, 2 महिना, किती दिवस काळोख राहील, काय होईल. तर आज मी एक छत्तीवर ठाम हात ठेवून सांगतो की गेली एक 4 वर्ष झालं, 3 वर्ष झालं जे रायझर खत वापरणारे शेतकरी आहेत ते पण आपल्या ग्रुपला आहेत. तर त्या शेतकऱ्यांचं स्वतः मनोगत असं आहे, माझ्या अनुभवाच्या अगोदर ते या पिकाची काळोखी कुठंपर्यंत राहणार, तर जोपर्यंत कारखान्याला प्लूस जात नाही